डोकेदुखी म्हणे डोकेदुखी. आल्याचा चहा पाहिजे याला. झालं का आता सगळं? हा म्हणजे गुलाब आणि पाखड्या पुन्हा जर असा गुलाबांचा खेळ केलास ना तर तुझं गुलकंद करून टाकीन. आणि इथेच बसून राहायचं. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत उठायचं नाही. खरी डोकेदुखी तर आता सुरू झालीये. काव्या का फोन करते यार मला? केदू प्लीज फोन उचलणार आहे केदू. मी नाही उचलत. सुमी आजी तारिणीचे बाबा ओके असतील ना? काय करू? केदू प्लीज उचलणार आहे फोन प्लीज. हॅलो. केदू मला माहिती होतं तू सगळ्यांचे कॉल इग्नोर करशील पण माझा कॉल इग्नोर करू शकत नाही. काय काम होतं? कामाचंच बोलायला फोन केला ना. अरे व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि तू किती थंडपणे बोलतोयस की तू माझ्यासोबत. एवढंच होतं तर माझ्यासाठी टेडी का पाठवलास? मी टेडी पाठवला? कधी? बस काय केदू असं किती दिवस नाटक करत राहणार त्या तारिणी समोर? मी आहे ना तुझ्या बरोबर. सांगून टाक त्या तारिणीला उद्या टेडी डे म्हणून तू माझ्यासाठी रात्री रात्री काय? तू चोर पावलांनी घरात घुसलास आणि माझ्यासाठी टेडी घेऊन गेलास. मी बेलसरींकडे आलो. तू सरप्राईज म्हणून टेडी घेऊन आलास आणि त्यावर ग्रीटिंग कार्ड सुद्धा ठेवलं होतंस आणि त्याच्यावर लिहिलं होतंस टेडी फॉर माय टेडी. ए बाई ए, मी इकडे खांडेकरांच्या घरात गाढ झोपलेलो होतो. मी नाही आलो तिकडे टेडी वगैरे घेऊन. अरे मान्य आहे तू खांडेकरांच्या घरात झोपला होतास पण मनाने तर इकडेच होतास ना. तुला सांगू तू माझ्या स्वप्नात आला होतास की तू टेडी मला सरप्राईज देऊन म्हणालास माझी काऊ. काऊ? हो मग काय काव्याचा केदू केदूची काऊ. केदार केदार हा आणि तू काव्या. ते जाऊ दे. स्वप्नात काय काय घडलं सांगू. तू प्रेमाची कबुली दिलीस की तू आणि प्रॉमिस केलंस की चंद्र तारे हेच काय तर राहू की तू सुद्धा मिळवून दे. की तुझ्या वेगाने तुझ्या दिलात शिरून प्रेमाच्या आकाशगंगेत आपल्या प्रेमाला ध्रुवाचं स्थान मिळवून देईन केदू. कानातून रक्त काढते रे मुलगी. मी काय मूर्ख आहे तिला टेडी द्यायला? कोणाशी बोलत होतास? ऐकलंस तू? हा काय चालू होतं ते टेडी वगैरे? नीट नाही ऐकलंस तू. टेडी नाही डीव्हीडी. डीव्हीडी बद्दल टेक्नोला सांगत होतो. तुला सांगतोय आजकालचे जेनझी मुलं आहेत ना यांना माहितीच नाही की डीव्हीडीच्या आधी VHS होत्या म्हणून. ते त्याला सांगत होतो. घे सावकाश. केदार लहान आहेस का तू? असं कोण वागतं? हातात कप आल्यानंतर पहिले फुंकर मारून मग आपण तोंडाला लावतो ना. हा ते राहून गेलं. तुझं काय चाललंय ना मला काही कळतच नाहीये. मला पण नाही माहिती माझं काय चाललंय. पण डोकेदुखीने आयडिया छान दिली. टेडी फॉर माय टेडी. टेडी टेडी टेडी. आय हेट यू आय हेट यू आय हेट यू. युवी मी चालले आता घर सोडून. आज आणि परत येऊ नको आधीच सांगतोय तुला. तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का? नाही वाटत रे. तुला हळू बोल. तुझा आवाज ना दिवसेंदिवस कर्कश होत चाललाय. माझ्या आवाजाचाही त्रास होतोय याला आता. नाही तुझं तर ना माझ्यावर प्रेमच राहिलेलं नाहीये. तुझं पण नाहीये माझ्यावर मग प्रेम. तू दिलंस मला गुलाब
एका गुलाबामुळे एवढी का कटकट करतेस ग? आणि सतत गुलाब गुलाब करू नको. आधीच तो गुलाब ना माझ्या डोक्यात गेलाय, काय बोलतोय? डोक्यात घुसलाय. गुलाब सतत गुलाब गुलाब करतेस. तू गप्पा बस ग. आपण लहान नाही आहोत व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायला. बालिशपणा करते नुसता. हो का? मग केदार तारिणी करतात तो पण बालिशपण आहे. ते करतायत ना रोज डे साजरा, आणि तू एक साधं गुलाब नाही देऊ शकत मला. त्यांचं मला नाही माहित. आणि तुझ्यासाठी जितकं करावं ना तितकं कमीच असतं नेहमी. अरे केदार आणि तारिणी कपल गोल मध्ये सुद्धा आपल्या पुढे आहेत. तुला काहीच कसं वाटत नाही रे? कोणाला काय वाटत नाहीये? काय तुम्ही दोघं किती भांडताय? वरपर्यंत आवाज येतोय. तू बॅग घेऊन कुठे चाललीस निशिता? विचारा तुमच्या अनरोमॅन्टिक भावाला. रोज डेचं रोज तर दिलंच नाहीये. वर मी माहेरी जाते म्हटल्यावर जा म्हणतो, थांबवत पण नाहीये. अरे मी सांगितलेलं का तुला जायला? तूच निघालीस ना. माझा भाऊ अनरोमॅन्टिक आहे. हो, युवराज, दिस इज अ सिरियस ॲलिगेशन. तू अनरोमॅन्टिक आहेस? रोमॅन्टिक आणि बालिशपणा यात काही फरक असतो की नाही? आणि तू हिच्या ट्रॅप मध्ये येऊ नकोस हा. हे रोज डे टेडी डे संपले ना, ही संडे मंडे पण सेलिब्रेट करेल. हिचा काय भरोसा नाही. कामं नसतात का हिला? हो का? तुझ्याकडे खूप काम आहेत ना. रोज सकाळी उठून ऑफिसला जातो मी. तिथे दिवसभर काम करतो. तुझ्यासारखं नाही आईशी बोलायचं फोनवर, नाहीतर जेवायचं झोपायचं. ही काम आहेत तुझी. युवी तू रिलॅक्स. युवराज, तुम्हा दोघांचाही पहिला व्हॅलेंटाईन आहे. तिला वाटणारच सेलिब्रेट करावासा. आणि या दिवसाच्या आठवणी आयुष्यभर लक्षात राहतात. सो यू हॅव टू मेक इट स्पेशल फॉर हर, मेमोरेबल फॉर हर. तुला व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायचा आहे? हो ना ताई. ओके. तू काय करतोस उद्या? उद्या काम आहेत. ऑफिस. रोज सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, दिवसभर काम करायचं, झोपायचं, परत सकाळी ऑफिसला जायचं. एमएनएन चाललंय ताई माझं. ओके. म्हणजे रुटीनला कंटाळला आहात तुम्ही दोघंही. मोनॉटनी आली आहे. चेंज हवा आहे, राईट? सो उद्या तुम्हा दोघांच्याही रुटीनमध्ये चेंज असेल. ओके? म्हणजे तुला व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायचा आहे ना? मग तुम्हा दोघांसाठी सरप्राईज मी प्लॅन करेन. उद्याचं सरप्राईज माझ्याकडून. येस. थँक्यू सो मच. मी जाते उद्याची तयारी करायला. हो हो. आणि हे घेऊन काय मी जाऊ तुझ्या माहेरी? बॅग हे- निशिता. युवराज, ही तुझी जबाबदारी आहे आणि तुम्हाला सरप्राईज देण्याची जबाबदारी माझी आहे. ही चाललेली तर तिला. युवराज, अरे कुठे राहिला हा टेडीवाला? किती वेळ लागणार आहे अजून?